नमस्कार मंडळी, जयूज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मीठ घेतलं, हळद घेतली, तसंच मिरच्या घेतल्या, मिरच्या धुवून स्वच्छ करून घेतल्या, कट करून घेतल्या। आता हे हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं। असं हे मीठ आणि हळद मिक्स करून घेतलं। आता हे मीठ हळद आपल्याला ह्या मिरचीच्या कापमध्ये घालून घ्यायचं आहे। ह्या काप केलेल्या भागामध्ये आपल्याला हे मिरचीमध्ये घालून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे मिरचीच्या कापमध्ये आपण हे हळद आणि मीठ घालून घ्यायचं। आपल्याला ह्या मिरचीचे भजे बनवायचे आहेत, त्यासाठी आपण हे मीठ आणि हळद त्याच्या कापमध्ये घालून घेऊन हे 10-15-20 मिनिट आपण बाजूला ठेवून देणार आहोत, जेणेकरून त्या मिरचीचा तिखटपणा हा कमी होईल। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यामध्ये मी हे हळद मीठ घालून घेतलेलं आहे। 10 मिनिट मी बाजूला 10-15 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं। बघा मी हे दिलेलं आहे बाजूला ठेवून। आता एक भांडं घेतलं, भांड्यामध्ये मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये लसण, कोथिंबीर आणि जिरे त्याचं वाटण करून घेतलेली पेस्ट टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं। आता त्याच्यामध्ये पाणी टाकून मी अगदी त्याचं थोडंसं पातळ करून घेते त्याला। आपल्याला हे पीठ थोडंसं पातळ करायचं आहे। आपण जसं जसं जास्त वेळ घोटत जाऊ तसं आपलं हे पीठ फुगलं जातं। त्यासाठी आपल्याला जास्त वेळेला घोटायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे घोटून घेऊया। त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। एक जीव आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीनं आपल्याला थोडा वेळ घोटून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ। मीठ टाकल्यानंतर सुद्धा थोडंसं मिक्स करून घेऊ हे। बघा अशा तऱ्हेने आपल्याला हे करून घेतलेलं आहे। आपल्याला 10 मिनिट बाजूला ठेवून देऊ। आता आपण हे मिरचीचे भजे करत आहोत। बघा ही मिरची मी त्या पिठामध्ये घातली आणि हे मिरचीला कव्हर कोट केलं आणि ह्या तेलामध्ये मी तळण्यासाठी ह्या मिरच्या सोडत आहे। बघा ह्या मिरच्यांना आपल्याला ह्या तेलामध्ये टाकलेलं आहे आणि आपण हे अशा पद्धतीनं तळून घेतलेला आहे। आता हे काढून घेऊया। अशा तऱ्हेने आपल्याला हे सगळे भजे तयार करून घ्यायचे आहेत। आता मी दुसरा पण घाणा तयार केलेला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, खात राहा, मजेत राहा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।